श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांना शत्रूचा काही कारण नसताना त्रास होत असेल, आपण निर्दोष असून ती व्यक्ती आपल्याला वारंवार त्रास देत असेल, अगदी हात धुवून आपल्या मागे लागली असेल, तर आपल्याला 7 लवंगांचा उपाय करायचा आहे. आजचा उपाय हा शत्रुनाशक आहे, शत्रूंना नष्ट करण्यासाठीचा आहे, जेणेकरून तो शत्रू आपल्याला त्रास देणार नाही. जगात अनेक लोक असतात, त्यांचा आपल्याला आपल्या जीवनात काही संबंध नसताना देखील ते आपल्याला त्रास देत असतात, कारण त्यांना आपले चांगले झालेले देखवत नाही. अगदी आपण चांगले दिसायला असलो तरी देखील त्यांना ते खपत नाही. अगदी आपल्या शेजारी सुद्धा शत्रू हे असतात. जरी ते आपल्याबरोबर चांगले बोलत असेल तरी देखील त्यांना आपले देखवत नाही. ते आपल्याला त्रास देत राहतात. त्यांच्यामुळे आपल्या घरात वाद विवाद होतात, आजारपण येते, आर्थिक परिस्थिती ढासळते, घरातील वातावरण पहिल्यासारखं प्रसन्न राहत नाही. शत्रू हा घरातील देखील सुद्धा असू शकतो. शेजारी, मित्रापैकी किंवा गुपित कोणताही शत्रू असला तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त 7 लवंगा लागणार आहे. उपाय अगदी सोपा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत असते. हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकता. हा उपाय रात्रीच आपल्याला करायचा आहे. रात्रीच्या वेळी जास्त वेळा तंत्र, मंत्र, विद्या यासारख्या क्रिया असतात, त्या जास्त प्रमाणात केल्या जातात आणि म्हणून आपल्याला हा उपाय रात्रीच करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 7 लवंगा घ्यायच्या आहे. त्या लवंगा कुठेही तुटलेल्या, किडालेल्या नसाव्यात, अगदी व्यवस्थित असाव्यात, अगोदर वापरलेल्या नसाव्यात. आपल्या स्वयंपाकघरातील लवंगा घेतल्या तरी देखील चालेल. त्या 7 लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. घरामध्ये बसलं तरीही चालेल आणि जो शत्रू आपल्याला त्रास देतो त्याचे नाव आपल्याला घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे, संशय आहे, अशा व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. पूर्ण नाव नाही घेतलं तरी देखील चालेल. नंतर 21 वेळा त्या लवंगावरती तुम्हाला फुंकर मारायची आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे आणि त्या लवंगा त्या वड्यावरती टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहे. ते जे कापूर आणि लवंगा पूर्णपणे विझल्यानंतर आणि ती जी राख आहे लवंगांची ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती राख शत्रूच्या घरामध्ये शक्य नसेल तर दारात, अंगणात किंवा आजूबाजूला तुम्हाला त्या दिवशी टाकून यायची आहे. आता हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे आणि त्या दिवशी ही राख तेथे टाकून येणं शक्य नसेल तर तुम्ही रविवारी सुद्धा ही राख शत्रूच्या घरामध्ये, दारामध्ये, आजूबाजूला टाकून येऊ शकता. आता हेही शक्य नसेल, शत्रूचं घर लांब असेल आणि जवळ जरी असलं तरी शक्य झाले नसेल, तर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून ती जी राख आहे ती दक्षिण दिशेला त्या बाजूला टाकून द्यायची आहे. हा उपाय केल्यानंतर शत्रू काही दिवसातच आतून तुटेल. शत्रू आपोआप लोटांगण घेईल, त्याच्यात सुधारणा होऊ लागेल. ज्याप्रमाणे एखादा भुंगा घराला लागला असता तेव्हा भुंगा आतून तो दरवाजा पूर्णपणे पोखरत असतो, अगदी त्याचप्रमाणे शत्रू आतून खचला जाईल, पोखरला जातो. जर तुम्हाला खरोखरच शत्रूचा त्रास होत असेल तरच हा उपाय तुम्ही करायचा आहे. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका. तो त्रास उलट तुम्हाला होईल, त्याचे परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण विश्वास असेल तरच हा उपाय तुम्हाला हा शनिवारी करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते.
तर तुम्हाला कण्हेराचं झाड लावायचं आहे, त्याला लाल कलरची फुलं येतात असं झाड तुम्हाला दक्षिण दिशेकडे लावायचं आहे। आणि तुमचा परिसर छोटा असेल तर तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा हे कण्हेराचं झाड दक्षिण दिशेकडे लावायचं आहे। यामुळे हे झाड लावल्यामुळे कुणाची वाईट नजर आपल्या घरावर पडणार नाही। वाईट कोणी बाधा करत असेल, करणी तोडगा अशा प्रकारचे वाईट जे करणी असते, बाधा असते, ती आपल्या घरावर लागणार नाही, नजर लागणार नाही। त्यामुळे हे जे कण्हेराचं झाड आहे त्याला लाल कलरची फुले येतात असं झाड तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये लावायचं आहे दक्षिण दिशेकडे। त्याचबरोबर तुम्हाला एक बूट घ्यायचा आहे। लहान मुलांचा बूट घेऊ नका, मोठ्या व्यक्तींचाच बूट आपल्याला इथे वापरायचा आहे। हा बूट काळ्या कलरचा असेल तर चांगलंच आहे। शिवाय डाव्या जी बाजू असते, डाव्या पायातला जो बूट असतो तोच बूट तुम्हाला इथे वापरायचा आहे। आता हा जो बूट आहे पूर्णपणे तुम्ही टाकून दिलेला वापरलेला बूट वापरायचा आहे, नवीन बूट तुम्हाला वापरायचं नाही। आता इथे बूट तुम्हाला अगदी स्वच्छ वगैरे काहीच करायचं नाही आहे, तसा बूट तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला आपल्या घराच्या दक्षिण दिशेची जी बाजू असते त्या बाजूला उलटा लटकून ठेवायचा आहे। त्याला एक दोरी बांधा आणि त्यानंतर हा जो बूट आहे तुम्हाला अडकून ठेवायचा आहे। जर तुम्ही हा बूट टांगून ठेवला तर घरावर कुठलीही तंत्र मंत्र विद्या यासारख्या क्रिया केल्या जाणार नाही, कुटुंबात वाईट बाधा येणार नाही, शत्रूचा देखील कधीच त्रास होणार नाही। जो कोणी तुम्हाला त्रास द्यायला येईल, उलट तो त्रास आपल्याला देणार होता तोच त्रास त्याला होणार आहे। तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता, अगदी छान व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।